नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण शिरवळच्या जरा आसपास आहे, तिथनं निघालो आहे पुण्याला. शिरवळच्या पुढंच आहे जरा, आणि शूटिंग करतो आहे एस टीतनं, कारण टू व्हीलरवरनं काय आलो नाही आपण. खरं तर मला टू व्हीलरवर जास्त आवडती, पण तर घरातले म्हणले बरं चला तर चला. आता पुढच्या वेळेला मात्र टू व्हीलर नाही यायचं. आता एकंदर अंदाज काढला आहे मी. ह्यातनं जरा शूटिंग करणं हे होतं आहे, तरी तुम्हाला चांगलं दाखवायचा प्रयत्न मी करतोच आहे. थंडी असल्यामुळे मला खिडकी उघडता येईना. थोड्या वेळाने एक खिडकी मात्र उघडणार. हे बघा, हिरवळ पण आहे, झाडी भरपूर आहेत, नारळाची झाडंसुद्धा आहेत भरपूर. चला, पुणे जवळ यायला लागले, तशी हॉटेल वाढत चालली. अर्थात ह्या रोडला अगदी सातारा व इकडं पुण्यापासून महाबळेश्वरपर्यंत सगळीकडे हॉटेल भरपूरच आहेत. वा, नारळाची झाडं आणि शेत दिसतंय, मस्त दिसतंय. हे दृश्य बघायला, चित्रीकरण करायला मला फार आवडतं. ही आपली काच बंद आहे कारण खिडकी आहे. आपलं खिडकीच म्हणतोय, सॉरी, थंडी आहे, त्यामुळे थंडी जरा कमी झाली काच उघडणार, हे अजून चांगलं चित्रीकरण होईल. एकदा खेड शिवापूरचा टोल नाका आला की पुणं आलंच असं म्हणायचं. थंडी असून मी काय स्वेटर घातला नाही, त्यामुळं गार लागते. कारण काय, तो स्वेटर नंतर मग कार्यक्रम तिथं वागवायचा कुठं दुपारी, म्हणून टू व्हीलर इथं बरी वाटते ती ह्यासाठी की 2-4 स्वेटर घालता येतात, आणि ते स्वेटर मग काढून त्या गाडीत डिक्कीत ठेवता येतात. चला, टोल नाका आला खेड शिवापूरचा, म्हणजे आलंच पुणे म्हणायचं. पुणे आता काही दिवसानं शिरवळ खंडाळ्यापर्यंत येईल असं वाटतं. येऊ दे, काय हरकत नाही आमची तर. कारण वाई साताऱ्याकरांना रोजगार मिळेल जवळ, जितकं जवळ येईल तेवढं. नाहीतरी वाई आणि साताऱ्यातली सगळी पळतात तिकडं पुण्यालाच, रोजगार नसल्यामुळं. हे जर वाई साताऱ्यात जरा कंपन्या, उद्योग असे बरेच आले असते तर काय बिघडलं असतं. जरा पुण्यातले थोडे उद्योग इकडं पाठवा, वाई साताराकडं. आमचं सातारा पण असं वाढू दे. अरे असं म्हणजे पुण्या एवढं नाही वाढलं तरी चालेल, पण निदान कोल्हापूर, सोलापूर आणि निदान सांगली एवढं तरी, सांगली नाही तर निदान अहमदनगर शहरा एवढं तरी सातारा शहर होऊ दे. आणि पुणेकरांनाही आता नकोसं वाटायला लागलं असेल, एवढी गर्दी, एवढी वाढ. ते पुण्यावरचं थोडं ओझं पण कमी होईल ना.
पुढच्या वेळेला पुण्यात यायचं ते टू व्हीलर नाहीतर मग सगळे मिळून फोर व्हीलर काढून तरी. आपल्या इकडं कसं आहे, मुंबई पुणे वाढली की एकदम एकाच ठिकाणी वाढ होती. बाबा त्याच्या शेजारी इकडं सातारा थोडं वाढलं, तिकडं रत्नागिरी थोडं वाढलं, नंतर अशी छोटी मोठी गावं थोडी वाढली, कराड इकडं खटाव अशी वाढली तर सगळं हे होईल ना. मोठ्या शहरातला बकालपणा आणि जे वाढ मोठी आहे ती कमी होईल, म्हणजे त्यांच्यावरचं ओझं पण कमी होईल, प्रदूषण कमी होईल. स्वारगेटला उतरायचं जा शोधा. पुण्यात एखादा चौक आहे किंवा कुठलं असं ठिकाण आहे तिथं ट्रॅफिक आहे, जर सिग्नल लागला आणि ट्रॅफिक असं थांबलं की ते गाड्या चालू असतात आणि धूर निघतो आणि ते इतके डोळे चुरचुरतात माझे, काय कळायला बघितलं आहे मी. बाहेरच्या माणसाला फार हे होतो त्रास. चला थंडी कमी झाली, आता खिडकी उघडूया. मग कसा व्ह्यू येतोय, हा मस्तच एकदम व्ह्यू आलाय. थंडी नसती तर खरंच वाई सातारा सोडून आता पुण्यालाच यावं का राहायला असं वाटायला लागलंय. काय करावं. आमच्या वर्गातले जवळजवळ सगळे इथंच आहेत पुण्यात. काही एक दोन वाईत आहेत, एक दोन इतर गावात आहेत, बाकी सगळे पुण्यात.
आलं स्वारगेट. त्या बाजूला आहे बघा. आम्ही आलेलो आहे पुण्यात. आता बसलोय वडापच्या गाडी. कधी आता हलकी हलक्या सीटा मिळाल्या. चाललोय माणिक बागला. रशिया इथं सारस बाग आहे बघ. पुण्यात टू व्हीलर आणायला काय हरकत नाही. फक्त कसं असा चौक असेल कुठं वळायचं असेल तिथं जरा नीट हे करायला लागेल एवढंच. आणि सिग्नल पडला की थांबायचं, निघाले की आपण पण निघायचं. हायवेला जातो तसंच हे. फक्त चौक बिवक आले की ते उजवीकडे डावीकडे नीट बघायचं, वळताना नीट बघायचं, कुठं वन वे आहे का नीट बघायचं. अगदी 12 आएंगे टू व्हीलर पे. एकदम सरळ रस्ता आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आता बस वीस मिळतात. पहिलं पुण्यात बस वेळेवर मिळायची नाही, काय नाही. तर जरा बस मिळाली की वडाप पण मिळतात. हा एक इथं पूल होतं वाटतं, अजून उड्डाण पूल. बरं आहे, उड्डाण पूल झालं की काय होतं, खाली सावली पडती त्या उड्डाण पुलाच्या खाली. तिथं जायचे, तिथं अजून बराच वेळ आहे. त्यामुळे आता भटकतो इकडे तिकडे. झालं येत तरी बघून आपलं. पळा 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 ये. पाळीव प्राणी आणू नये, खेळ खेळू नये, गैरवर्तन करू नये. यायला दिसना पण ती काय नाही. पोलीस आहेत त्यामुळे दारू बिरू प्यायला कोणी येत नाही. चालेल, मस्तीच नाही. चांगलं ठिकाण आहे ना. चांगलं केलं आम्ही. खूप हे नाही, पण आपलं साधं सुद्धा. चरवड गार्डन. कसलं फोटो काढता का?
फोटो काढतो की त्याला. अरे ह्यात काढतो, असू दे, ह्यात काढतो. असंच आहे, दुसरं नाही. तिथंच जा बाथरूमला, या आतमध्ये. एवढा गोल राऊंड मारून जाऊ. कुठला? तो तसा हा होय. नाही पुढं नाही काय, तसंच आहे. नाही तसंच आहे सगळं. हिरवळी आहेत सगळीकडे. एवढं चांगलं ठिकाण मिळाल्यावर फोटो काढल्यासह गप बसणार आहे का आपण? ते थांब, फोटो काढायला सुरुवात केली की तू चल म्हणतीस म्हणजे काय? त्या पोरगी उभी रे. आपल्या शेजारची कॉलनीतली माणसं कार्यक्रमात भेटली की फार बरं वाटतं. इथली माणसं भेटली की बरं वाटतं. याच कार्यक्रमासाठी पुण्यात आलो आहे. ह्या ड्रेसवर काका फार छान दिसत आहेत सफारीवर. काकांचं 75 पूर्ण झाली, त्यांना अजून 100 पूर्ण होऊन अजून जास्त प्लस आयुष्य लाभो ही सदिच्छा. धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.